श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले. असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकरांची विधिवत पूजा करतो, भगवान शंकरांचा अभिषेक करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. यंदा महाशिवरात्रीचे व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असणार आहे. बुधवारी 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत करण्यात येईल. ही तिथी 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल. तसं तर प्रत्येक महिन्यात येणारी त्रयोदशी तिथी ही शिवरात्री म्हणून ओळखली जाते. पण माघ महिन्यात येणारी महाशिवरात्र जी आहे, या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा झाला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की जेव्हा चंद्र कमकुवत अवस्थेत होता, म्हणून शंकरांनी त्याला आपल्या डोक्यावर धारण केले. त्यामुळे भगवान शंकरांची नियमितपणे पूजा उपासना केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतात. आणि इतर दिवसाच्या तुलनेने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जे आहे ते 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा, उपासनेचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय घरामध्ये केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची, मुलांची भरभरून अशी प्रगती होते. आज या व्हिडिओमध्ये बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा असाच एक प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, कुठे करायचा आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला हे क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा केल्याने जीवनातील सर्व पापे नष्ट होतात, तसेच मनुष्य मोक्ष प्राप्त करतो. या दिवशी उपासना केल्याने कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. अविवाहित लोकांनी या दिवशी व्रत ठेवल्यास त्यांना इच्छित जीवनसाथी मिळतो. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी हे व्रत किंवा उपवास करावा. पण उपवास करणं शक्य नसेल तर तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. ज्यांना शक्य आहे त्यांनी निर्जला व्रत करावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी फलाहार घ्यावा. रसाळ फळांचं सेवन करावं. साबुदाणा खिचडी, मखाना खीर असे पदार्थ खाऊन हा उपवास करावा. पण महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये भगरीचे सेवन चुकूनही करू नये. पण तुमच्याकडे जर पूर्वीपासूनच भगर खाल्ली जात असेल तर तुम्ही खाऊ शकता. या नियमाचं पालन करण्याची गरज नाही. आता हा उपाय आपल्याला बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावरती करणं शक्य झालं तर उत्तमच आहे. जर ब्रह्ममुहूर्तावरती उठून करणं शक्य नाही झालं तर सकाळी 10च्या आत तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे. घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून हळदीच्या पाण्याने तिथे सडा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे. पण नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 ते 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. शिवाय आपल्या प्रघरातील प्रखर पितृदोष नष्ट व्हावा यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी चिमूटभर काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने अंघोळ करावी. असं केल्याने आपले पितृदोष दूर होतात. त्यानंतर आपल्याला सूर्याला देखील अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्याला या व्रताचा संकल्प घेऊन देवपूजा करायची आहे. आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. शिवलिंगाला दूध, पाणी, मध, दही, तूप, गंगाजल किंवा पंचामृताने अभिषेक करावा. त्याचबरोबर महादेवांना बेलाची पानं खूप प्रिय आहेत म्हणून त्यांना बेलाची पानं अर्पण करावीत. धूप दीप लावून महादेवांची आरती करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे.
आणि आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अतिशय प्रभावी असा उपाय उंबरठ्यावरती करायचा आहे. कारण आपल्या घराचा उंबरठा जो असतो, जिथून चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि घरामध्ये नकारात्मकता येऊ नये, अलक्ष्मी घराबाहेर निघून जावी, यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. बघा, असं म्हणतात, की आपल्या घराच्या उंबरठ्यावरती देवी लक्ष्मी जी आहे, ती 7 वेळा येत असते आणि स्वतः भगवान श्री हरिविष्णूंनी विष्णू पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, घरामध्ये देवी लक्ष्मीने अखंड वास करावा, यासाठी हा उपाय आपल्याला सकाळी उठल्याबरोबरच करायचा आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात, समस्या असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील, तर घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. यानं त्या कारणाने खर्च होतो. घरामध्ये शारीरिक व्याधी वाढतात. घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात. आपले कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. कोणत्याही क्षेत्रात आपली प्रगती होत नाही. आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली, तर त्यामध्ये सतत आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत. आपल्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाही. अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही. घर घेण्याची इच्छा आहे, पण काही ना काहीतरी अडथळे किंवा अडचणी तुमच्या मार्गात येतात आणि तुमचं घराचं स्वप्न असेल किंवा कोणतीही इच्छा मनोकामना जी आहे, ती पूर्ण होत नाही. तर पहा, ह्या ज्या काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर आपल्या घरात असलेली नकारात्मकता, आपल्याला असलेले दोष, ज्यामध्ये जर आपल्याला पितृदोष असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असतील, तरी देखील अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि महाशिवरात्री ही अशी तिथी आहे, ज्या दिवशी भगवान शिवांचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळावेत, आपल्या घरातले वास्तुदोष दूर व्हावेत, यासाठी भगवान शिवशंकरांच्या सेवे उपासनेसोबत काही साधे सोपे उपाय घरामध्ये करावेत. यामुळे घरातील वातावरण पवित्र मंगलमय तर होतच, पण आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येते. तर आता हा उपाय आपल्याला बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. तर उंबरठ्याबाहेर उपाय करण्याआधी काय करायचं, की अंघोळ वगैरे झाली, की आपल्याला कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला उंबरठ्यावरती थोडं-थोडं शिंपडायचं आहे. उंबरठ्याच्या आजूबाजूला देखील आपल्याला हे पाणी थोडं-थोडं शिंपडायचं आहे. त्यानंतर एखादा कपडा घेऊन उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आजूबाजूचा परिसर देखील पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, उंबरठ्यावरती आपण प्रत्येक शुभतिथींना हळदीचं लेपन करतो. म्हणजेच आपण उंबरठा हळदीने सारवतो. हळद जी आहे ती घरात नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही. त्यामुळे आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं गंगाजल, गोमूत्र, गुलाबजल तसेच थोडंसं अत्तर, चंदन टाकून आपल्याला याची एक पेस्ट तयार करायची आहे. आणि या पेस्टनी आपल्या घराचा उंबरठा आपल्याला सारवून घ्यायचा आहे. म्हणजेच उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं, त्यावरती देखील याच हळदीच्या पेस्टनी आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह तर काढायचंच आहे. शिवाय आपल्याला महाशिवरात्री असल्याने एक त्रिशूळ आणि ओम हे देखील काढायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. त्यानंतर उंबरठ्यावरती हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे. या ताटामध्ये आपल्याला हळदी-कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत. लाल रंगाची फुलं घ्यायची आहेत. धूप घ्यायचा आहे. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. हा दिवा घेण्यासाठी मातीच्याच पंतीचा वापर करायचा आहे. कारण मातीची पंती ही पंचमहातत्वांनी बनलेली असते आणि आपलं मानवी शरीर देखील पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. मातीची पंती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते. म्हणून मातीची पंती घ्यायची. मातीची पंती स्वच्छ धुतलेली असावी. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तुपाचाच दिवा लावायचा. ज्यावेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो, त्यावेळेस तुपाचाच वापर करावा. शुद्ध गाईचं तूप नसेल, तर तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे. आता या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्यासाठी एक प्लेट घ्यायची. या प्लेटमध्ये थोडंसं कुंकू ओलं करून स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती थोडेसे अखंड तांदूळ पसरून घ्यायचे. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत. त्यावरती हळदी-कुंकू अर्पण करायचं. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. दिवा तुम्हाला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग, एक अखंड वेलची आणि 11 तांदळाचे दाणे टाकायचे आहेत. 11 अखंड तांदळाचे दाणे आणि शिवाय ₹1 नाणं देखील टाकायचं आहे.
आणि सोबतच तुम्हाला थोडंसं कुंकू ओलं करून कुंकवाची पेस्ट देखील सोबत घ्यायची आहे. हे सगळं ताट घेऊन आपल्या घराच्या उंबरठ्यावरती जायचं. उंबरठ्याजवळ गेल्यानंतरनं सर्वप्रथम आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची आहे. त्यासाठी आपण जी कुंकवाची पेस्ट घेतलेली आहे, त्या कुंकवाने आपल्याला 8 लक्ष्मीचं प्रतीक म्हणून 8 बिंदू जे आहेत ते द्यायचे आहेत. आणि हे बिंदू देत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. अष्टलक्ष्मीची 8 नावं घ्यायची. 8 नावं माहिती नसतील तर तुम्ही Googleवरती सर्च करू शकता. ओम धान्यलक्ष्मी नमः, ओम ऐश्वर्यलक्ष्मी नमः अशी अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहेत आणि हे 8 बिंदू काढल्यानंतर या 8 बिंदूंची आपल्याला विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षता, जी लाल रंगाची फुलं आपण घेतलेली आहेत ती अर्पण करायची. जर तुम्हाला 8 लाल फुलं मिळाली तर उत्तमच आहे, कारण आपल्या उंबरठ्याच्या वरतीच अष्टलक्ष्मीचं स्थान असतं. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायची आहे. धूप आणि दीप ओवाळून घ्यायचा आहे. जो दिवा आपण घेतलेला होता त्याच दिव्याने आपल्याला अष्टलक्ष्मीला ओवाळून घ्यायचं आहे. धूप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू आणि आपण ज्यावेळेस बाहेरून आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताच्या उजव्या बाजूला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर दिव्याचं पूजन करायचं, हळदी-कुंकू, अक्षता अर्पण करायच्या. हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीसमोर प्रार्थना करायची आहे, की माझ्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, अलक्ष्मी दूर होऊ दे. माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे. तुझ्या कृपेने माझ्या कुटुंबाची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होऊ दे. अशा प्रकारे तुम्हाला तिथे हात जोडून प्रार्थना करायची आहे. जो दिवा आपण उंबरठ्याच्या बाहेर प्रज्वलित केलेला आहे, तो आपल्याला जेवढा वेळ सुरू राहील तेवढा वेळ सुरू राहू द्यायचा. त्यानंतर तो आपोआप शांत होतो. संध्याकाळी परत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि दिवे लागणीच्या वेळेस परत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दुसऱ्या दिवशी या दिव्यामध्ये घातलेल्या वस्तू निर्माल्यामध्ये टाकायच्या, पण ₹1 नाणं तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्याच जवळ ठेवायचं आहे. तर असा हा उपाय उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ.